नमस्कार, नीला सलाम या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण छत्रपती संभाजीनगर मिल कॉर्नर या ठिकाणी वीज कार्यालय महावितरण इथं आपण आलेलो आहे। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार वीज इथले कामगार हे इथं आंदोलन करत आहे। त्या आंदोलनकारांसोबत आपण एक चर्चा करूया, त्यांची मागणी काय आहे आपण बोलूया। सर, आपलं नाव काय? ज्ञानेश्वर साहेबराव वाघ। सर, आपली मागणी काय? आमची मागणी अशी आहे, महावितरण मध्ये जे कॉन्ट्रॅक्टरचा जो काही काळा बाजार चालू आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने ज्यांनी आम्हाला रोजगार देतात, जशी जुनी पद्धत होती NMR पद्धत, त्या पद्धतीवर आम्हाला कामावर घ्यावं आणि महावितरणनीच आमचा पगार करावा। कारण कॉन्ट्रॅक्टर हे कुठल्याही पतसंस्थेमध्ये अकाउंट ओपन करता नाही, कॉन्ट्रॅक्टर तर्फे आपण जे आतापर्यंत काम केलेलं आहे, आपल्याला किती वर्ष झाली? एक साधारणतः मी 16 वर्षापासून NI सिडको या सेक्शन मध्ये काम करत आहे। फक्त आपल्याला 16 वर्ष झाली, बाकीच्यांना बरेच आमचे बरेच कर्मचाऱ्यांना 16, 17 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। महावितरणची सेवा बजावत आहोत, पण कुठल्याही प्रकारचा आमच्यावर काही सरकार शाश्वत निर्णय घेत नाही। महावितरणची भरती प्रक्रियात आम्हाला सवलत द्यायला पाहिजे। या मागणीसाठी आज 5व्या टप्प्याला आम्ही 48 तासाचा संप पुकारलेला आहे। म्हणजे आपल्याला सवलत काय पाहिजे, म्हणजे आपल्या मागण्या काय टोटली? किंवा भरती प्रक्रियामध्ये सवलत पाहिजे, वयाची अटीची सवलत पाहिजे। आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचा ITI आहे, ज्यांचा ITI नाही त्यांना अनुभवानुसार यांनी भरती प्रक्रियात सामावून घ्यायला पाहिजे। मागे आपले नागपूरमध्ये सुद्धा ही आणि मुंबईमध्ये सुद्धा ही आपले आंदोलन झालेले आहे। हो, आम्ही आतापर्यंत शासनाला बऱ्याच वेळेस मंत्रालय गाठले, प्रकाशगडलाही आमचे आंदोलन झालं, पुण्यावरून आम्ही पायी प्रकाशगड पर्यंत पोहोचलो, पण शासनाची अजूनही झोपेचे डोळे उघडलेले नाही। आमचा रोजगार हा मिळाला, आम्हाला शासनाने कायमस्वरूपी रोजगार द्यावा। वयाच्या 60 वर्षापर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की वो शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे। अजून आपल्या काय मागण्या? अजून आमच्या जे पगार आहे तो पगार कुठलाही ठेकेदार कुठल्याही पतसंस्थेत ओपन करतो। आपल्या ठेकेदाराचं नाव काय? सर, ठेकेदारांचे नाव आतापर्यंत आम्ही 2 महिन्यापासून कुठल्याही ठेकेदाराकडे काम करत नाही, तरी MSCB महावितरण या कंपनीमध्ये 2 महिन्यापासून आम्ही वसुली करतो आहे, मेंटेनन्सचे काम करत आहे। आतापर्यंत आम्हाला 2 महिन्यापासून कुठली पगार दिलेली गेली नाही। आपण बघू शकता, सध्याला आता महावितरणच्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना सुद्धा ही माहिती नाही की कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय। आता काळा बाजार कसा चाललाय, आता यांची मागणी आहे की बाबा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे। दुसरी गोष्ट, आता आपल्याकडे दुसरे आहे साहेब, तुमचं आपलं नाव काय? माझं नाव रमेश बेडे आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं असं, आम्ही माननीय निलेश खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आम्ही उभा केलेलं आहे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने। आणि आमची मागणी अशी आहे साहेब की आम्हाला हरियाणा पॅटर्न, तेलंगणा पॅटर्न, दिल्ली पॅटर्न, पंजाब पॅटर्न हे महाराष्ट्रामध्ये असं राबवावं की जेणेकरून आम्ही 10-20 वर्ष या कंपनीमध्ये आमचं एक मौल्यवान वाटा दिलेला आहे। अवरात्री बेरात्री म्हणजे कोणत्याही क्षणाला आम्ही ब्रेकडाऊन असो, काही असो, वसुली असो, आमचा 100% महावितरण मध्ये सहभाग असतो आणि त्यामध्ये आम्हाला पूर्ण पगार भेटत नाहीये। आमचे जे अकाउंट आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे घेता ते पतसंस्थेमध्ये ओपन करता, त्याच्यामध्ये आम्हाला आमची पिळवणूक अशी होते की आम्हाला एक 20-22 हजार पगार आहे, त्याच्यामधून फक्त आम्हाला 10-11 हजार रुपये पगार भेटतो आणि सगळं ATM सगळं त्यांच्याकडेच असतो। कारण आमची जी पिळवणूक होते ती ही शासनाने थांबवावी आणि आमचं महावितरणला असं मागणी आहे की असं एक कायदा तयार करावा की जेणेकरून तुम्हीच आमचं कॉन्ट्रॅक्ट चालवा आणि आम्हाला शाश्वत रोजगार द्यावा 60 वर्षापर्यंत, कोणताही कामगार कमी करू नये। आणि विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार जरी चालवला तरी जे कॉन्ट्रॅक्टदार चालवला की ज्या पहिले सेक्शनला काम करतात लोक, त्याच सेक्शनचे लोक परत त्याच सेक्शनला घ्यावा, जेणेकरून दुसरा नवीन कोणताही कर्मचारी त्यामध्ये येऊ नये। कारण काय होतं की नवीन लोक इथं भरती करतात। आम्ही जर बोललो, कॉन्ट्रॅक्टदार झालं, MSCB झालं, कोणाच्या विरोधात बोललो की नाही बाबा या आम्हाला उद्यापासून नको, म्हणजे आमच्यावर कधीही टांगती तलवार आहे। आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सांभाळावं लागतो, आम्हाला आमचा साहेब सांभाळावं लागतो, आम्हाला लाईन स्टाफ सांभाळावं लागतं, आम्हाला प्रशासन सांभाळावं लागतं, आम्हाला कंझ्युमर सुद्धा सांभाळावं लागतं। म्हणजे आमच्याकडे सगळ्यात मोठी टांगती तलवार, आम्हाला कधी कमी करतील याची गॅरंटीच नाही आम्हाला। म्हणजे आमची
रात्र ही वैरायची. म्हणजे आपलं म्हणणं असं आलंय की आपल्याला फक्त वापर करण्यात येत आहेत, फक्त आपल्याला आमचा फक्त कंत्राटी कामगार संघाचा फक्त वापर करण्यात येत वापर आहे. करण्यात येतो, बाकी काही नाही आहे. आम्हाला कोणी विचारत नाही. आज 2 महिने झाले पगार नाही, त्याबद्दल कोणाची काही चर्चा नाही, कोणी आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा पैसे नाही, हे घ्या ते घ्या, का असं काही नसतं त्याच्यामध्ये. छत्रपती संभाजीनगर, हिला सलाम, न्यूज चॅनल, न्यूज रिपोर्टर किरण खरे.